नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूया आता क्षणाच्या महत्त्वाच्या घडामोडींनी. प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्याचं कळतंय. बच्चू कडू देखील एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेत. नरेंद्र पवार देखील वर्षा बंगल्यावरती एकनाथ शिंदेंच्या भेटीकरता दाखल झाल्याचं कळतंय. या भेटीचं नेमकं कारण काय? कारण सध्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला आहे. या सगळ्या परिस्थितीत खरं तर बच्चू कडू, प्रकाश सुर्वे आणि नरेंद्र पवार हे एकनाथ शिंदेंच्या भेटीला सदिच्छा भेट घेण्याकरता किंवा त्यांचं अभिनंदन करण्याकरता पोहोचलेले आहेत की या पाठीमागे नेमकं काही कारण असावं हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. पण या भेटीगाठी नेमकं काय सूचित करतात, त्याचा काय अर्थ काढायचा हे आता आपल्याला थोड्या वेळात कळेलच. बोलूयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे या सगळ्या घडामोडींवरती लक्ष ठेवून आहेत. अजित मांढरे, बच्चू कडू, नरेंद्र पवार आणि प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदेंच्या भेटीला का गेलेत, काय कळतंय? याचबरोबर विशाल, जितेंद्र आव्हाड हे देखील वर्षा बंगल्यावर जवळपास तासाभरापूर्वी दाखल झालेत. ही राजकीय मंडळी ज्यावेळी भेटतात त्यावेळी नक्कीच काहीतरी त्या ठिकाणी राजकीय गणित असतात किंवा राजकीय भेटीगाठी असतात. जरी यांनी सांगितलं असलं की ही सदिच्छा भेट आहे किंवा आम्ही असंच भेटायला आलेलो आहे, तरी यामागे सध्या सत्ता स्थापनेची सगळी गणितं सुरू आहेत आणि एकंदर कोणाला कोणतं मंत्रिपद मिळावं, त्याचबरोबर विविध चर्चा आणि गोष्टी असतात. यासाठीच हे सगळे आमदार असतात ते लॉबिंग करायला येतात किंवा आपल्या पदरात काहीतरी पडेल याकरता येतात. याच निमित्तानं हे सगळे आले असावेत अशी चर्चा आहे. फक्त हे चौघच नाही तर जवळपास 9 शिवसेनेचे आमदार जे आहेत ते सकाळी 10 वाजल्यापासून वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत अशी माहिती मिळते. त्याचबरोबरीनं काही शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते देखील वर्षा बंगल्यावर दाखल आहेत आणि मुख्यमंत्री जे आहेत ते साताराला जायला जेव्हा निघतील साधारणपणे 3 ते 3:30 दरम्यान, त्यावेळेस या सर्वांची भेट होईल अशी देखील चर्चा आहे. त्यामुळे या भेटीमागचं नेमकं कारण काय, कशाकरता भेटतात हे अद्याप स्पष्ट नाहीये. पण शिवसेनेचे बरेचसे आमदार, मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचे आव्हाड, त्याच पद्धतीनं भाजपचे माजी आमदार जे नरेंद्र पवार हे सगळे वर्षावर दाखल झालेले आहेत. धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तसं आता आपल्याला आमचे प्रतिनिधी अजित मांढरेंनी सांगितलं की जितेंद्र आव्हाड देखील एकनाथ शिंदेंच्या भेटीला पोहोचले. जितेंद्र आव्हाड हे वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले. त्याच्यामुळे या भेटीमागे निश्चितच काही मोर्चे बांधणी दडली आहे का हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. पण ह्या भेटीगाठी नेमकं काय सांगतायत? तसं बघायला गेलं तर जितेंद्र आव्हाड हे पवार गटाचे. ही भेट जी आहे ती सदिच्छा म्हणायची की अर्थात इतरही या पाठीमागे काही कारण असावं? तर काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर मोठा आरोप केला. नाना पटोले हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट आहेत म्हणून ते कधी RSSच्या विरोधात बोलत नाहीत असं बंटी शेळके यांनी म्हटलंय. तसंच ते कधी राहुल गांधींच्या बाजूने बोलत नाहीत असंही बंटी शेळके यांनी म्हटलंय. मी जोरदार प्रचार केला परंतु नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून कधी मदत केली नाही असाही आरोप बंटी शेळके यांनी केला. काँग्रेसच्या पराभूत उमेदवारांची एक महत्त्वपूर्ण बैठक टिळक भवन इथं बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये पराभवाच्या विविध कारणांचं विश्लेषण करण्यात आलं, अनेकांच्या तक्रारी जाणून घेण्यात आला. बंटी शेळके आपल्याबरोबर आहे. मध्य नागपूरमधून ते उमेदवार होते. त्यांनी सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी कालच्या या बैठकीमध्ये सांगितल्या. कुठले महत्त्वाचे मुद्दे तुमच्या पराभवासाठी कारणीभूत राहिले? एवढंच आहे की ज्या पद्धतीने आमच्या प्रांताध्यक्ष सन्माननीय नाना पटोलेजी जे आहे, आता मागे 2019 मध्ये पण सुद्धा मी निवडणूक लढली होती. 2017 जे आम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलो होतो. नगरसेवक म्हणून निवडून जे मी 30 वर्षानंतर तिथे काँग्रेस पक्षाचा नगरसेवक तिथे निवडून आलो. म्हणजे अशा भागात निवडून आलो की जिथे माझ्या स्वतःच्या बूथमध्ये माझ्या घराच्या मागे सन्माननीय हेडगेवारजींनी जे आहे RSSची स्थापना केली होती 1925 मध्ये. घरापासून 5वं घर जे आहे केंद्रीय मंत्री पितातुल्य गडकरी साहेबांचं घर आहे. 28वं घर जे आहे ते मोहन भागवत साहेबांचं घर आहे आणि 32वा प्लॉट हा RSSचं हेडक्वार्टर आहे. तर अशा भागातनं जे आहे मी माझ्या सहकाऱ्यांच्या दमावर आणि सन्माननीय नागरिकांच्या आशीर्वादाने तिथे मी नगरसेवक म्हणून निवडून आलो 30 वर्षानंतर. इव्हन गडकरी साहेबांचे घरचे व्यक्ती जे आहे बंडूजी राऊत, त्यांना 1800 मतांनी मी तिथे पराभव केला होता. ते स्थायी समिती अध्यक्ष होते. बरेचसा प्रचंड पैसा असा त्यांनी खर्च केला होता. त्याच्यानंतर पण आपण कमी रिसोर्सेसमध्ये आपण तिथे निवडून आलो होतो. त्यानंतर 2019 मध्ये जे आहे मी आमदारकीची निवडणूक लढलो. 4000 मतांनी माझा पराभव झाला. 72,000 मतदान मी तिथे घेतलं आणि त्या मतदारसंघामध्ये 45,000च्या वरती कधीच कुठल्या काँग्रेस उमेदवारांनी जे आहे मतदान एवढं घेतलं नव्हतं. तर मी आपल्या दमावरती, आपल्या मित्रांच्या, लहान भावांच्या दमावर जे आहे मी तिथे सहकाऱ्यांच्या दमावरती तेवढं 72,000 मतदान घेतलं. 4,000 मतांनी पराभूत झाल्यानंतर जे आहे यावर्षी आपण जर बघितलं 2024 या निवडणुकांच्या काळामध्ये पॅनलमध्ये सुद्धा माझं सन्माननीय प्रांताध्यक्ष नाना पटोलेजी यांनी नाव नव्हतं टाकलं
म्हणजे तो 3चा पॅनल जो राहतो स्क्रीनिंग करता, म्हणजे याच्यावरनं माहित पडतं की बा एकीकडे जे आहे माझे नेते सन्माननीय राहुलजी गांधी, कारण की माझ्या रक्तात काँग्रेस आहे, सन्माननीय राहुलजी गांधी जे आहे एकीकडे भारत जोडो न्याययात्रा आणि भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून देशाच्या प्रत्येक प्रांतामध्ये, देशाच्या प्रत्येक मोहल्ल्यामध्ये जे आहे मोहब्बतची दुकान उघडण्याचं काम त्यांनी केलं आणि त्यांच्यासोबतच आम्ही सुद्धा केलं. पण एकीकडे आमचे नेता मोहब्बतची दुकान लावून आले आणि एकीकडे बघितलं तर प्रांताध्यक्ष नाना पटोलेजी यांचं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये तो सोडा, स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या मनामध्ये द्वेष आहे किंवा भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसच्या विरोधामध्ये त्यांच्या मनामध्ये द्वेष पाहिजे. त्याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये द्वेष नाही आहे. स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या, स्वतःच्या नेत्यांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये द्वेष आहे. म्हणजे नागपुरात आल्यानंतर रेडिसन हॉटेलच्या बाहेर ते 2 वाजता निघते, रेडिसन हॉटेलमध्ये 2-2 वाजेपर्यंत झोपले राहते आणि त्याच्यानंतर ते काय म्हणते पक्षाचा प्रचार प्रसार हा करणार आहे का, हाही एक गंभीर असा आरोप आहे. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते बंटी शेळके ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि या भावना व्यक्त करताना कुठेतरी आपल्या पराभवासाठी प्रांताध्यक्ष नाना पटोले हे जबाबदार असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला बघायला मिळतंय. एकूणच जर बघितलं तर त्यांनी त्यांच्या पराभवाचं खापर हे नाना पटोले यांच्या माथी मारलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.